नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज ठाण्यातील किरण नागती यांचा वाढदिवस। अभिनय कट्टा हा खरंच विशेष वेगवेगळ्या ह्याच्यातून मानला जातो। आज अभिनय कट्ट्याला आपण भेट दिली। कोरोनाच्या काळामध्ये किरण नागती सरांनी केलेले जे काम होतं ते अभूतपूर्व काम होतं। कोरोनाचा जो काळ होता, संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती आणि अशा वेळेला ठाण्यामध्ये जो वाढतो जो कोरोनाची जी लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, परंतु कोरोनाचा जो काळ इथं संपावा आणि लोकांचं आरोग्य चांगलं लाभावं यासाठी किरण नागतींनी 240 दिवस खरंच कोरोनासाठी अतिशय मूल्यवान काम केलं। कोरोनाच्या काळामध्ये अनेक ज्या समस्या गोरगरिबांच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम आहे ते किरण नागती सरांनी केलेलं आहे आणि खरंच अशा किरण नागतींचा आज वाढदिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आज ह्या वाढदिवसासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावलेले, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। मला वाटतं खूप चांगला उपक्रम जो आहे या पोस्ट कोविड सिच्युएशनमध्ये युवा रिफ्रेशच्या माध्यमाने अभिनय कट्टा आणि किरण नागतीजीने इथे सुरू केलेलं आहे। अभिनय कट्ट्याच्या माध्यमाने विविध उपक्रम हे सुरूच असतात। वेगवेगळ्या टॅलेंट्सला वाव देण्याचं काम हे अभिनय कट्ट्याच्या माध्यमाने नेहमी केलं जातं। वेगवेगळे टॅलेंट जे आहेत, मुलं आहेत, हे आज फिल्म्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात, नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ते मला वाटतं अभिनय कट्ट्यासारखा एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला, त्याच्यामुळे होतं या सगळ्या गोष्टी। आणि आज एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केलेला युवा रिफ्रेश, म्हणजे या पोस्ट कोविड सिच्युएशनमध्ये जी मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलेलं आहे, अशाही लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे या उद्देशाने मला वाटतं किरणजींनी ही संकल्पना आज मांडलेली आहे सगळ्यांच्या समोर। आणि याचा नक्कीच जो फायदा जो आहे तो युवा वर्ग असेल आणि सगळ्यांनाच असेल। युवा रिफ्रेश जरी याचं नाव असलं तरी मला वाटतं सगळ्या वर्गातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल, या काउन्सिलिंगचा फायदा होईल आणि जेणेकरून कुठे ना कुठेतरी माणसाला एक आधार हवा असतो। जेव्हा माणूस तुटत असतो, जेव्हा माणूस एकटा असतो, तेव्हा त्याला एका सोबतीची, एका मदतीची, एका आधाराची गरज असते। तर मला वाटतं तो आधार आहे अभिनय कट्टा। या अभिनय कट्ट्याच्या माध्यमाने प्रत्येकाला जो आहे तो एक चांगला आधार दिला जाईल आणि पुन्हा एकदा त्याच उमेदीने प्रत्येकाला जगण्यासाठी इथून काय ना काहीतरी नक्कीच मिळेल। तर मी पुन्हा एकदा किरण नागतीजीचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अभिनय कट्ट्याच्या माध्यमाने चांगले विविध उपक्रम जे आहेत ते गेले कित्येक वर्ष आपण राबवत आहे। हाही एक चांगला उपक्रम आहे, याच्यासाठी मी त्यांना खूप खूप इथे शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्याही इथे खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। वाढदिवसाचा काय संकल्प आहे? वाढदिवस हा विशेष असण्यापेक्षा मला असं वाटतं ह्याचं हे निमित्त हे विशेष आहे। आणि आज जसं आपण युवा रिफ्रेश हा उपक्रम सुरू करतो आहे। अभिनय कट्टा जेव्हा 11 वर्षापूर्वी सुरू झाला तेव्हा सुद्धा एक अभिनय कट्टा हे नाव खूप असं कॉमन वाटत होतं की बाबा हे काय असेल, पण जेव्हा अभिनय कट्ट्याचा 11 वर्षाचा प्रवास झाला तेव्हा कुठेतरी त्या नावाला महत्त्व प्राप्त झालं। तसंच वी आर फॉर यू गेल्या 8 महिन्यामध्ये प्रवास केल्यानंतर त्या नावाला एक जसं म्हणतो ना की आज श्रीकांतजी शिंदे हे नाव, आधीचं श्रीकांत शिंदे आणि खासदार झाल्यानंतर जी काही अनेक कामं झाली त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हे बघण्याचा दृष्टिकोन जो माणसाचा बदलतो, कारण तो काम बोलत आहे, आपण नेहमी बोलतो तसंच आहे। काम प्रत्येक वेळेला बोलत असतं आणि मी एकटा नाही कधीच, माझे सगळे सेवेकरी, मी त्यांना सेवेकरी म्हणतो कारण सेवा देण्याचं काम करत आहे। वी आर फॉर यूच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांनी सेवा दिली ते सेवेकरी आणि अभिनय कट्ट्याचे माझे जे कलाकार सेवेकरी असतील ते दिव्यांग कला केंद्र जे आपण इथे हे करतो ते माझी सगळी दिव्यांग मुलं, त्यांना मी माझीच मुलं समजतो। आज 20 मुलं आहेत ती। तर आज युवा रिफ्रेशच्या माध्यमातून आम्हाला तेच सांगायचं आहे की तुम्ही डगमगू नका, कारण मनाचा ताबा जाण्याची जी वेळ असते, जो क्षण असतो, तेव्हा आपण दुर्दैवानं चुकीचा विचार करतो, कधीतरी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं मनापासून आणि ते द्विधा मनस्थिती टाळण्यासाठी त्याच वेळेला आम्हाला कॉल करा, त्याच वेळेला युवा रिफ्रेशला कनेक्ट करा। तुम्ही म्हटलं ना, नव्या पिढीला नवी दिशा देऊया, वी आर फॉर यूला कनेक्ट होऊया असं स्लोगन घेऊन आम्ही निघालेलो आहे। आणि तुमच्या विभागामध्ये कोणाच्याही असेल, मग ते कल्याण असेल, डोंबिवली असेल, नाशिक असेल, पुणे असेल, असं ज्या मित्राला असं वाटलं आपला मित्र डिप्रेशनमध्ये आहे त्यांनी लागलीच युवा रिफ्रेशला कनेक्ट करा आणि आपण त्याच्याशी बोलू, त्याला व्हिडिओ कॉलिंग करू, त्याच्याशी ऑडिओ कॉलिंग करू, त्याला झूम मीटिंगवर त्यांना घेऊ, व्हॉटेवर जे काय असेल। मला असं वाटतं मानसिकरित्या कोरोना झाला नाही पाहिजे। शारीरिकरित्या झालेला कोरोना हा बरा होऊ शकतो, मानसिकरित्या झालेला कोरोना बरा होत नाही। तसाच मानसिकरित्या झालेला कुठलाही आजार बरं होण्यासाठी जी गरज असते तीच मला असं वाटतं कुठेतरी आपण सुरू करतो। आणि खरंच मला खूप बरं का वाटतं की आज युवा रिफ्रेशसाठी एक युवा ज्यांना आमचा मित्र म्हणू आम्ही किंवा ज्यांना सगळ्यांचे ते मित्र सगळ्यांना वाटतात, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांनी केलेलं काम आहे आज डोळ्यासमोर, म्हणजे त्यांच्या मतदारसंघात केलेलं काम असेल किंवा महाराष्ट्र लेवलला विचार केला जातो तेव्हा असेल, कोविडमध्ये केलेलं काम असेल, शिंदे साहेबांचा तर प्रश्नच नाही आहे। असा एकमेव व्यक्ती मी जी बघतो की ग्राउंड लेवलनी आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गेलेली ती व्यक्ती आहे आणि त्यांचंच कुठेतरी
अर्थात शेवटी तेच गुण आहेत त्यांच्यामध्ये, त्याच्याबद्दल वादच नाही. त्यांनीसुद्धा ज्या पद्धतीने काम केलं आणि ती म्हणजे मी ज्याला म्हणतो ना की आपण ॲम्बॅसेडर शोधत असतो सगळीकडे, पण मला असं वाटतं आम्ही एकमेकांनी सोबत राहून हे काम करू. जसं श्रीकांतजीसुद्धा एन जी ओच्या माध्यमांना अनेक कामं करत असतात. जसं आपण ॲम्ब्युलन्सचं बघितलं, वैद्यकीय कक्ष त्या पद्धतीने शिवसेनेचा आहे तो श्रीकांतजींच्याच एक हाती तंबूमुळे जो आहे, साहेबांचा मार्गदर्शन आहे. तसंच मला असं वाटतं युवा रिफ्रेश श्रीकांतजी आपण खूप पुढे नेण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सोबत असाल. आणि अर्थात ही एक सायनिंग पोज आहे श्रीकांतजी, ती आपण घेऊया. आणि प्लीज आपले जे युवा आहेत त्यांनीसुद्धा ही पोज घ्यावी. नव्या पिढीला नवी दिशा देऊया, वी आर फॉर यूला कनेक्ट होऊया. नव्या पिढीला नवी दिशा देऊया, वी आर फॉर यूला कनेक्ट होऊया. धन्यवाद. त्याच्याबद्दल नागती सरांनी जे काम केलेलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे ठाणे शहरातून, त्याबद्दल आपण काय सांगायचं? नाही नागती सरांनी जे काम म्हणजे अविरत त्यांचं चालू आहे आणि प्रत्येक माणसाशी ते निगडीत आहेत. म्हणजे त्यांचे काय हे असतील तर ते समजून घेतात. आमचं आणि त्यांचे आता 3-4 वर्ष त्यांचे संबंध आहेत चांगले. आणि आमच्या करोनाच्या काळामध्ये माझ्या मिसेसला करोना झाला होता, तेव्हा पण त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, हेल्प केलं. आणि त्यामुळे माझी मिसेस म्हणजे त्या दृष्टीने लवकर बरी होऊन घरी परत आली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप म्हणजे आभार. आणि परमेश्वर त्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभवते असं मला